प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता नेहमीच ब्रेकअप पॅचअप होणाऱ्या बॉलिवूडमध्ये आणखीन एका जोडीचा ब्रेकअप झालाय असंच म्हणावं लागेल। आमिर खान आणि किरण राव हे गेल्या 15 वर्षांपासून एकत्र होते। एकमेकांच्या सहमतीने त्यांनी आपला 15 वर्षांचा संसार मोडलाय। विशेष म्हणजे हा आमिर खानचा दुसरा घटस्फोट आहे। किरण राव या आमिर खानच्या दुसऱ्या पत्नी होत्या। 2001 मध्ये लगान चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान पहिल्यांदा त्यांची भेट झाली होती। त्यावेळी त्या असिस्टंट डायरेक्टरपैकी एक होत्या। 2002 मध्ये आमिर खानचा पहिल्या पत्नी रीना दत्ताशी घटस्फोट झाल्यानंतर 2005 मध्ये आमिर खानने किरण राव यांच्याशी लग्न केलं होतं। 2011 मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांचा मुलगा आझादचा जन्म झाला होता। आमिर खान आणि किरण राव हे दोघं सामाजिक कार्यात सोबत सक्रिय होते। अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मोठं काम केलं होतं। शासन तसेच लोकांनी त्यांच्या या कामाचं कौतुक सुद्धा केलंय। काही वर्षांपूर्वी आमिर खानने एक विधान करून देशभरात खळबळ उडून दिली होती। पत्नी किरण रावला देशात राहण्याची भीती वाटत असल्याचं आमिर खानने म्हटलं होतं। त्यामुळे एकच खळबळ देशभरात उडाली होती। तसेच काही वर्षांपूर्वी आमिरचं नाव एका अभिनेत्रीशी जोडलं जात होतं, त्याचीही बरीच चर्चा झाली होती। आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाचं नेमकं कारण जरी समोर आलं नसलं तरी त्यांनी एक निवेदन केलंय। त्यात त्यांनी म्हटलंय की गेल्या 15 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आम्ही घटस्फोट घेत असल्याचं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे। आम्हाला आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे। त्यामध्ये आम्ही पती पत्नी नव्हे तर पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील सदस्य असू। मुलगा आझादची जबाबदारी आई वडील म्हणून पार पाडू, त्याचं पालन पोषण दोघेही सहकारी म्हणून करू। आम्ही चित्रपट, पाणी फाउंडेशन व इतर प्रकल्पांमध्ये सहकारी म्हणून काम सुरू ठेवणार असून त्याबद्दल आम्ही भावुक आहोत असं त्यांनी म्हटलंय। आमच्यासारखं तुम्हीही या घटस्फोटाकडे शेवट नव्हे तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे अशा दृष्टीने पाहाल असं या निवेदनात दोघांनी म्हटलंय। त्यामुळे हा नियोजनपूर्वक सहमतीने घेतलेला घटस्फोट आहे असंच म्हणावं लागेल। त्यामुळे या घटस्फोटामागे काही वेगळं कारण आहे का ते अद्याप समोर आलेलं नाहीये।